मित्रांनो, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार अशी राज्यामध्ये आता चर्चा सुरू आहे. संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग करताना दिसत आहेत. सध्या संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यामध्ये चाललेला जो कलगीतुरा आहे, यावरून संजय शिरसाट यांनी जो संजय राऊत यांना मारलेला जो टोमणा आहे की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनून दाखवावं, परंतु आता हे चॅलेंज संजय राऊत स्वीकारणार का? उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? राज्यामध्ये जी चर्चा सुरू आहे, जी परिस्थिती सुरू आहे, सध्याचं जे युती सरकार आहे, खास करून देवाभाऊचं जे सरकार आहे, त्या सरकारवर सध्या जनता प्रचंड नाराज आहे. अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, जी पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. मागच्या वेळेस 2-2.5 वर्ष उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांनी घेतलेले जे निर्णय होते, कोविड काळ होता, कोविड काळामध्ये राज्याची घेतलेली जी खबरदारी आहे, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी पार पाडलेली जिम्मेदारी वाखाणण्याजोगी होती. त्याचबरोबर त्या काळातही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन फार मोठा दिलासा देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आणि अशामध्ये आज आता अजित पवार नाहीत आणि संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी ही छळछावणी आहे. अजितदादा पवार यांचा छळ भारतीय जनता पार्टीने केला, हा जो आरोप संजय राऊत यांनी लावलेला आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या हाती सुद्धा आता काही लागणार नाही. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी कदापिही बनवून देणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मग राज्यामध्ये जनतेला पर्याय कोणता आहे? ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जनता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कलली होती. ज्यावेळेस मीडियाचे सर्व्हे यायचे, ABP असेल, TV9 असेल किंवा कोणतीही मीडिया असेल, मुंबई तक असेल, ज्यावेळेस तुमच्या जनतेच्या मनातील आवडता मुख्यमंत्री कोण, ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना केली जायची, त्यावेळेस जास्त मतही एकनाथ शिंदे यांना पडत होती. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री होणं हे जनतेला आवडलेलं नाही. खास करून देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी घेतलेल्या ज्या भूमिका आहेत त्या लोकांना पसंत पडलेल्या नाहीत. लक्षात ठेवा, राज ठाकरे यांनी सुद्धा यामुळेच देवाभाऊंना विरोध केलेला होता. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा यांना कशा पद्धतीने वागणूक दिली. अगोदर सगळ्यात जास्त अजितदादा यांची जी बदनामी झाली 70,000 कोटीची, तो आरोप लावण्यामध्ये आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर होते. आणि त्याच अजितदादा यांना आपल्यासोबत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अजितदादा यामध्ये निर्दोष होते, हे स्वतः अजितदादांनी मृत्यूच्या काही दिवस अगोदर सांगितलं होतं. आणि या सर्व पार्श्वभूमीवर पाहता आता लोकांना हे कळून आलेलं आहे आणि राज्यातील एक मोठा घटक उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो. मग सध्या तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार पाहता, संख्याबळ पाहता देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची ही 2029 पर्यंत सुरक्षित आहे, कारण तेवढं आमदारांचं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मग या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमके कधी मुख्यमंत्री बनणार? तर राज्यामध्ये जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी इनकॅशमेंट करण्याचं काम उद्धव ठाकरे करू शकतात. आणि जर तुम्ही संजय राऊत यांच्यासारखा शिपाई जर पाहिला, मागच्या वेळेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली, रणनीती बनवली, ती वाखाणण्याजोगी आहे. उद्धव ठाकरे लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीकडे सगळं काही आहे, प्रचंड पैसा आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, ED, इन्कम टॅक्स वगैरे सारख्या यंत्रणा आहेत. हे जरी सगळं खरं असलं तरी जनतेच्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये स्थान हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाच आहे. सध्या आता अजित पवार यांच्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये प्रचंड सहानुभूती तयार झालेली आहे. जर अजितदादा पवार जर परत आले, तसं होणार नाही, होत नसतं, पण जर आले तर जनता त्यांचे सर्व आमदार, 200पेक्षा जास्त आमदार निवडून देतील अशी परिस्थिती आहे. परंतु तसं होत नसतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता जनतेसाठी एकमेव आशास्थान आणि श्रद्धास्थान ठरलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे.
आणि त्यामुळे जनतेने आता पूर्णपणे निर्धार केलेला आहे की 2029ला राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे झालेले तुम्हाला दिसतील. आता उद्धव ठाकरे हे 2029ला मुख्यमंत्री होतील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही, परंतु काही गोष्टी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. खास करून शेतकऱ्यांची कर्जमाफी यावरून सरकारला आक्रमक पद्धतीने घेरणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचे जे किंवा शहरातील लोकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सुद्धा रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि ते प्रश्न सरकारकडून सोडवून घेणं ही उद्धव ठाकरे यांची प्राथमिकता असली पाहिजे. राज्यामध्ये सध्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. जातीच्या समस्या आहेत, धर्माच्या समस्या आहेत आणि या सर्वांची मोठ बांधून त्याला कशा पद्धतीने काय करता येईल याबाबत मात्र उद्धव ठाकरे यांनी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे, योग्य ध्येय धोरण बनवणं गरजेचं आहे आणि लोकांमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि लढण्यासाठी सैनिकसुद्धा लागतात. लोक जरी पाठीमागं असले तरी त्या मतदारसंघामध्ये चांगला कॅन्डिडेट असणं गरजेचं असतं, कारण जनता ही पॉवरफुल नेता कधीही पाहत असते. तुमची ध्येय धोरणे उद्देश किती जरी चांगला असला परंतु मतदारसंघामध्ये उमेदवार देताना जर तो उमेदवार पॉवरफुल नसेल तर मात्र मग जनता त्याला मतदान देत नाही आणि या दृष्टिकोनातून सुद्धा बांधणी होणं आवश्यक आहे. तेवढी बांधणी करण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये निश्चितच आहे. आणि ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये साथ दिली तशी साथ जर संपूर्ण राज्यामध्ये जर दिली तर उद्धव ठाकरे 2029ला तुम्हाला मुख्यमंत्री झालेले पाहायला भेटतील. लक्षात घ्या, मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने अशा पद्धतीने रणनीती आखली होती की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी पक्षांना जवळपास 40 ते 50पेक्षा जास्त जागा भेटणार नाहीत अशा पद्धतीची रणनीती आखली होती. त्यांचे अनेक पॉवरफुल नगरसेवक भारतीय जनता पार्टीने ऑलरेडी पळवलेले होते. तरीसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे जे मैदान मारण्याचा एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांनी जे स्थान मिळवलेलं आहे त्याच्या पाठीमागे राज ठाकरे यांची साथ या आहे आणि हे सगळं पाहणं गरजेचं आहे. राज्यामध्ये काँग्रेससाठी सुद्धा सध्या चांगलं वातावरण आहे, परंतु हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केलं तशी विधानं त्यांनी टाळणं गरजेचं आहे आणि जे लोकांचे ॲक्च्युअल प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनतेमध्ये विधानसभेमध्ये त्यांच्याकडे विरोधी पक्ष म्हणून जरी आकडेवारी नसली तरी जनतेमध्ये ती आकडेवारी दाखवणं गरजेचं आहे, कारण जनता ही आजही उद्धव ठाकरे यांना मानणारी आहे. परंतु ते जनतेचे प्रश्न जर मांडले नाहीत, कोणी जर त्याला आवाज दिला नाही तर मग मात्र जनतेसमोर दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. याचा विचारसुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी करणं गरजेचं आहे. राज ठाकरे मुंबई सोडून बाहेर पडायला तयार नाहीत याचा विचारसुद्धा त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि जर यांनी जर विचार केला तर 100% उद्धव ठाकरे 2029मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पाहायला भेटतील. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते तुमचं मत कमेंट करून नक्की मांडा.